बॉन्जूर, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्या या कार्यक्रमातनं आम्ही सारे खवय्येमधनं मी तुम्हाला वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देतच आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय खाद्य संस्कृती, चायनीज खाद्य संस्कृती, तसंच इटालियन, या सगळ्या प्राचीन खाद्य संस्कृती आहेत. पण या सगळ्या खाद्य संस्कृतीमध्ये एक जो स्टायलिशपणा जो आला ना, तो आला साधारणतः फ्रेंच खाद्य संस्कृतीमधनं, म्हणजे फ्रेंच क्विझिनमधनं. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फ्रेंच लोक खूप रसिक आहेत, थोडेसे एक्स्ट्रा रोमॅन्टिक असतात, फ्लर्ट करायला त्यांना अगदी इझिली जमतं. पण त्यांनी तेवढ्याच ह्याच्यात त्यांनी आपला जो एक आर्टिस्टिकपणा आहे ना, तो त्यांनी जेवणात सुद्धा आणला. म्हणजे बाकीच्या संगीतात तुम्ही घ्या, नाटकामध्ये घ्या, तो त्यांचा आर्टिस्टिक फ्लेअर त्यामध्ये तर आहेच, पण जेवणात सुद्धा आणण्याचा त्यांचा खूप सर्वात मोठा वाटा होता. म्हणजे सॉस कसा असावा, किंवा त्याचं प्रेझेंटेशन डिशचं कसं असावं, कुठल्या लेवलपर्यंत, कुठल्या टेम्परेचरपर्यंत फिश आपण चांगलं शिजवावं, किंवा आपण ही सगळी जी मांडणी करतो, बुफेची मांडणी, ती कशी करावी, कुठल्या लेवल्सना करायची, डेझर्ट्स कुठे सर्व करायचे, सॅलड्स कुठे ठेवायचे, मेनू कार्ड कसं असलं पाहिजे, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर आपल्याला आपली ट्रीटमेंट, आपली सर्व्हिस कशी असली पाहिजे, या सगळ्याचा त्यांनी विचार केला. आणि आज तुमच्या समोर जे एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट म्हणून सगळ्या जगभरात जे प्रसिद्ध झालेले आहेत, त्याची सगळी निर्मिती झाली आहे ती फ्रान्समधनं झाली आहे. ऑफकोर्स आता त्याच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंट्स होत गेले, प्रत्येक खाद्य संस्कृतीने आपापल्या त्यामध्ये आपला वाटा त्यामध्ये घातला. पण सुरुवात ऑफकोर्स जी झाली ती फ्रेंच क्विझिनपासून सुरुवात झाली. आणि एक्झॅक्टली हेच फ्लर्टिंग जे आहे ना, आपलं जेवणाबरोबरचं जे फ्लर्टिंग, पदार्थांबरोबरचं फ्लर्टिंग, हे शिकण्याकरता आम्ही शेफ्स लोक खूप इंटरेस्टेड असतो. आणि तोच आमचा खरोखर चॅलेंजिंग जॉब असतो. आज मी तुम्हाला जरा फ्रेंचचे जरा जास्तच गोडवे देतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण मला सांगायचा मुद्दा असाच आहे की आपल्याकडे भारतात अनेक प्रकारचे भाज्या, फ्रेश भाज्या, ताज्या भाज्या उगतात, अनेक प्रकारचे हर्ब्स आहेत, अनेक प्रकारचे स्पायसेस आहेत. आणि या स्पायसेसचं जर का आपण प्रेझेंटेशन, या डिशचं प्रेझेंटेशन आपण एकदम क्लासिक स्टाईलनी जर का तुमच्या समोर आणलं, तर तुम्ही ज्याला ते खाऊ घालता तो सुद्धा खुश होतो, बनवणारा असतो त्याला सुद्धा वाटतं की अरे आज मी काहीतरी एकदम मस्त वेगळं बनवलं. आणि एकंदरीतच ॲम्बियन्स, ॲटमॉस्फिअर आणि तुमचा जो एक्सपिरियन्स असतो, एक छान मेमोरेबल एक्सपिरियन्स होऊन जातो. आता सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला, कारण मी खूप बोलतोय आणि नुसतं बोलण्यापेक्षा कसं हे स्टायलिशपणा आणायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजची आपली पहिली डिश असणार आहे रोस्टेड रूट व्हेजिटेबल्स, त्याची एक मस्त भाजी. आता नुसती भाजी म्हटलं की त्याचं थोडंसं असं वाटतं की अरे काय भाजीच बनवणार आहे शेवटी, पण तसं नाही आहे. हे रोस्टेड रूट व्हेजिटेबल्स मी जे दाखवणार आहे तुम्हाला, ते एका वेगळ्या पद्धतीने त्याची एक वेगळी ट्रीटमेंट देऊन तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. आणि आज आपल्या किचनमध्ये जो पाहुणा येणार आहे ना, तो सुद्धा तितकाच आता काय सांगू, तितकाच स्टायलिश आहे आणि तितकंच त्याची जो रेसिपीज तुम्हाला करून दाखवणार आहे ते सुद्धा एकदम मस्त असणार आहेत. त्यामुळे एक तास, आता पुढचा एक तास तुम्हाला फक्त आपल्या टीव्ही समोर बसून राहायचंय आणि आम्ही काय काय वेगवेगळे पदार्थ करून दाखवतो ते बघायचंय, ते लिहून घ्यायचंय. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी असणार आहे रोस्टेड रूट व्हेजिटेबल्स. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे बटाटे, एक 5 ते 6 छोटे बटाटे आहेत, नंतर बीट, गाजर, पेअर घेतलेलं आहे आपण एक फ्लेवरमध्ये ट्विस्ट आणण्याकरता, नंतर पामेझान चीज त्यामध्ये घातले, थोडीशी चॉप पासली, मिक्स्ड हर्ब्स त्यामध्ये थाईम, ओरेगानो, रोजमेरी, कांदा, पुदिन्याचा प्युरे, नंतर चिंचेचा सॉस, तसंच कोथिंबिरीचा प्युरे, सिझनिंग्समध्ये मीठ, सिझनिंग पावडर, ऑलिव्ह ऑइल आणि लसूण. सुरुवातीला इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्या आधी आपल्याला हे बटाटे वगैरे कापून घ्यायचे. बटाटे छोटे ठेवलेले आहेत मी, खूप एकदम मोठे घेतलेले नाही आहेत. तसंच इकडे गाजर आणि पेर सुद्धा आपण कट करून घेऊ. ऑलराईट, नंतर कांदे राहिलेत. आता फक्त कांदे सुद्धा आपण असे क्यूब्स मध्ये कट करून घेतलेत. राईट, आपल्या भाज्या सगळ्या आता या चिरून झालेल्या आहेत. या पॅन मध्ये आपण ते आता रोस्ट करायला ठेवणार आहे. सुरुवात करूया आपण बटाट्यापासून. आता मी त्याच्यामध्ये काहीच तेल वगैरे काहीच घातलेलं नाहीये. आपण त्या नुसत्या त्याला कलर येण्याकरता प्लेन तव्यावरती त्या शिजत ठेवतो. आधी बटाटा आणि गाजर ठेवूया, कारण याला सर्वात जास्त वेळ लागेल शिजायला.
ह्याचं जे लुक जो आहे ना, हा सॉसेस जे आपण 3 फ्लेवर्सचे सॉसेस याच्यामध्ये सर्व करतोय त्या फ्लेवर्सनी या डिशला एक वेगळी टेस्ट येणार आहे. पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा प्युरे मी त्यात वापरलेला आहे, नंतर चिंचेचा सॉस आहे, तसंच कोथिंबिरीची चटणी आपण वापरतोय. पण त्यामध्ये मी दुसरा कुठलाही इन्ग्रेडियंट घातलेला नाहीये, कुठलाही पदार्थ घातला नाहीये. प्लेन पुदिन्याची पानं मिक्सरमधनं फिरवून त्याचा प्युरे केलेला आहे, कोथिंबिरीची पानं मिक्सरमधनं प्युरे केलेला आहे, चिंचेचा सॉस जो आपला टिपिकल आपण समोस्याबरोबर वगैरे वापरतो तो सॉस घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक भाजीची जी टेस्ट आहे ती आपल्याला टिकून ठेवायची आहे. आता बटाट्यांचं तुमच्या लक्षात आलं असेल की थोडासा ब्राऊन व्हायला लागलेत, म्हणजे ते आता रोस्ट व्हायला लागलेले आहेत. त्याच्याच बरोबर आता आपण त्याच्यामध्ये बीट घालूया एका साईडला. बीट सुद्धा आपण रोस्ट करून घेतोय. आता त्याच्यामध्ये आपण घालूया कांदे. या सगळ्या अशा अख्ख्याच मी ठेवलेल्या आहेत, फार बारीक चिरलेल्या नाहीये, पण तीच त्याची गंमत आहे की एक प्रकारचं सॅलड, पण गरम सॅलड आहे, रोस्टेड व्हेजिटेबल सॅलड आहे, त्यामुळे चवीत अतिशय एक वेगळी टेस्ट आपल्याला या डिशमध्ये मिळणार आहे. कांदा सुद्धा आपण चांगला आता त्याच्यावरती भाजून घेतोय तव्यावरती. आता आपल्याला पेअर्स ठेवायचे आहेत. ऑलराईट, आता याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ चवीकरता. मी डायरेक्टली मीठ त्याच्यामध्ये घालतोय, ते मीठ सुद्धा बर्न करून घेतोय चांगलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची ही लसणाच्या बारीक चिरलेली लसूण थोडीशी, त्याचा फ्लेवर येईल म्हणजे चांगला. आणि ह्याच्यामध्ये मी घालतोय सगळं हे तेल, ऑलिव्ह ऑइल. आता याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर रेग्युलर तेल तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ऑलिव्ह ऑइलनी त्याला फ्लेवर पण चांगला येतो. आपण थोडंसं स्टायलिश बनवतोय, फ्रेंच स्टाईलचं बनवतोय, त्यामुळे आपण ऑलिव्ह ऑइल त्याच्यात वापरतोय. या सगळ्याचा पदार्थांचा कलर मात्र मस्त झालेला आहे. आता याच्यामध्ये आज मी थोडीशी हळू करतो. हे जे हर्ब्स आहेत माझ्याकडे ते हर्ब्स याच्यामध्ये सोडतोय. थाईम, ओरेगानो आणि रोजमेरी. पहिल्यांदा घातली मी रोजमेरी, नंतर हे ओरेगानो आणि हे थाईम. थोडंसं आपण तेल याच्यामध्ये अजून घालूया त्याला चांगला थोडा फ्लेवर येण्याकरता. आणि थोडंसं पाणी आहे माझ्याकडे, ते पाणी मी ह्याच्यामध्ये घालतो. आणि त्या स्टीमवरती आपण ही भाजी आता मस्त शिजवू. एक प्रकारचा दम आपण त्याला देतोय. आणि ही डिश एक रोस्टेड बेबी व्हेजिटेबल किंवा रोस्टेड व्हेजिटेबल ची भाजी तुम्ही आज तुमच्या पाहुण्यांसाठी डेफिनेटली बनवू शकता. इकडे माझ्याकडे सॉसेस तयार आहेत. सॉस म्हणजे फक्त पुदिन्याची पेस्ट, कोथिंबिरीची पेस्ट आणि चिंचेचा सॉस, तसंच थोडंसं सीझनिंग पावडर माझ्याकडे आहे, ते मला त्याच्यामध्ये घालायचं आहे. भाज्या आता आपल्या चांगल्या शिजल्या असतील. याच्यात आपल्याला एकदम त्या मॅश करायच्या नाही आहेत, थोड्याशा अलदांते ठेवायच्यात. अलदांते म्हणजे आपल्याला खाता येण्यासारख्या पण कच्च्या नाहीत, अशा लेवलला आपल्याला या भाज्या ठेवायच्या आहेत. त्या भाज्या आता मस्त शिजल्या आहेत. त्याच्यामध्ये घालूया सीझनिंग करता आपण थोडंसं हे सीझनिंग पावडर, जे बाजारात अगदी रेग्युलरली मिळतं तेच सीझनिंग पावडर आपण याच्यामध्ये वापरतोय चव येण्याकरता. याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं स्पाइस आपण वापरलेलं नाहीये. जे काय आहे ते या चटण्या, पुदिन्याचा जो थोडासा तिखटपणा असतो तो आपल्याला मिळणार आहे. नंतर कोथिंबिरीचा तिखटपणा आपल्याला घ्यायचा आहे, चिंचेचा थोडासा आंबटपणा आणि या प्रत्येक भाजीचा त्याचा तो फ्लेवर. आणि ही डिश माइंड बॉगलिंग आपल्याला करायची आहे. सुरुवात आपण गार्निशिंग किंवा प्रेझेंटेशनच्या हिशोबाने आमच्याकडे या सॉसेस असे तयार असतात. त्याच्यावरती आपण या पुदिन्याच्या पेस्टचा पट्टा मारूया. नंतर कोथिंबिरीचा प्युरे, हा त्याचे ड्रॉप्स टाकूया थोडेसे. आणि हा जो चिंचेचा सॉस आहे तो आपण मस्त ओके, त्याला एक कलर इफेक्ट दिलेला आहे. आज मी बंद करतो. आणि त्याच्या भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता शिजलेल्या, त्या मी ओके डन. आणि हे जे चीज आहे माझ्याकडे ते आपण नुसतं थोडंसं वरनं स्प्रिंकल करू, ग्रेडेड पार्मेझन चीज. आणि इथे काही हर्ब्सची जे ओरेगानो आहे माझ्याकडे ते एक आय मीन हे ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर आपण त्याच्यावरती ठेवू शकतो एक फ्लेवर देण्याकरता, किंवा यासुद्धा फ्लेवर्स देण्याकरता आपण या काड्या ठेवू शकतो ज्या याच्यामध्ये आपण शिजवलेल्या आहेत.
ओके, अजून मला असं काही वाटत नाही की याच्यामध्ये काही घालण्याची गरज आहे. गरज आहे फक्त ही टेस्ट करण्याची आणि तुम्हाला गरज आहे याचं साहित्य आणि कृती लिहून घेण्याची. ती झटपट लिहून घ्या. रोस्टेड व्हेजिटेबल सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य 5 ते 6 छोटे बटाटे, 2 बीट, 2 ते 3 गाजरं, पेर, पार्मेसन चीज, पार्सली, थाईम, ओरेगानो, फ्रेश रोजमेरी, कांदा, पुदिना चटणी, चिंचेचा सॉस, कोथिंबीरीची चटणी, मीठ, सीझनिंग पावडर, ऑलिव्ह ऑइल आणि लसूण. कृती: पॅन गरम करून त्यामध्ये छोटे बटाटे, गाजर, बीट, पेर आणि कांदे भाजून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, चिरलेला लसूण आणि ऑलिव्ह ऑइल घालून भाज्या परतून घ्याव्यात. फ्रेश रोजमेरी, ओरेगानो, थाईम, ऑलिव्ह ऑइल आणि पाणी घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये सीझनिंग पावडर घालावी. पुदिना चटणी, कोथिंबीरीची पेस्ट आणि चिंचेच्या सॉस बरोबर ही परतलेली भाजी एका प्लेट मध्ये काढावी. त्यामध्ये चीज, हर्ब्स आणि पार्सली घालून डिश सर्व्ह करावी.